पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. फ्रेंड्स इलेवन मीरा रोड बस इस्माइल, असगर खान, आसिफ, इम्तियाज, शादाब, श्रीकांत शेट्टी, चिराग दवे, फहाद, आकिब सगळ्यांनी अप्रतिम कामगिरी केलंय. आणि इम्तियाज याचं देखील खास मी नाव, आसिफ आणि इम्तियाज या दोघांनी अब्बासबाईच्या खांद्याला खांदा लावून काम केलंय. आणि थँक्यू व्हेरी मच इक्बाल सौदागर. त्यानंतर निश्चितच आणि एक माणूस इकडे आलाय जो बसलाय आमच्या एकूणच व्यासपीठावर. मोठं नाव आहे ते. काश्मीरा परिसर बोललं तर तुमची गाडी पुढे जाणार नाही जर याचं नाव तुम्ही घेतलं नाही तर. नाम नईम खान है लेकिन उसे कोई जानता नहीं है. चला मॅच ऑन करा प्लीज. आघाडीची जोडी मैदानात आहे. 4 षटकांचा सामना. कोणत्याही षटकाचं पॉवर प्ले नाही आहे, लक्षात घ्या. अभिषेक पाडेल मागच्या सामन्यात देखील आकर्षक सुरुवात केली होती. आय थिंक 2 चौकार त्यांनी टोकले होते. तर या सामन्यात राकेश सुवर्ण याच्या विरुद्ध कशी कामगिरी असेल. पहिला चेंडू ऑन द बॉडी येतोय. स्ट्रोक कंप्लीट केला मात्र चेंडू टप्पापर्यंत उसळलाय आणि एक्झॅक्टली तो यस ऑन द पॅड आलाय. थँक्यू व्हेरी मच अंपायर. लेग बायचा इशारा होतोय. धावसंख्येला सुरुवात होते. स्ट्राईक रोटेट झाले, ही चांगली गोष्ट. मागच्या सामन्यात मॅकमिलन गोविंदनं थोडीशी पाण्यात हात धुवून घेतले. अंबू 11 संघाविरुद्ध चांगली कामगिरी केली. मात्र इथे या 4 षटकामध्ये किती धावा YSR JSR उत्तम संघ इथे अपेक्षित करत असेल नक्कीच 50च्या पलीकडे. त्यांना पूर्ण कल्पना आहे हाय व्होल्टेज मॅच आहे या एकूणच टुर्नामेंट मधील. फटका फसलाय मात्र इथे हा जेल आणि इथे मॅकमिलन गोविंदा परतावा लागेल. 0चा चष्मा घालून तो परतेल आणि एक मोठा धक्का टीम JSR ला दिलाय तो म्हणजे राकेश सुवर्णा. क्या बात आहे. गुड बॉलिंग. आणि इथे आपण बघतोय परतलाय मॅकमिलन गोविंद 0वर. त्यामुळे मोठा झटका. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विपुल माल्ल्या. पहिला षटका क्विक टाइम मध्ये लागलाय. धाव संख्या आहे फक्त 1 आणि 1 गडी बाद झालाय. JSR उत्तम संघ जय श्रीराम मूळचा YCB संघ. मात्र या संघाला भरपूर पॅकर लागतात याचं कारण त्यांचा खेळ. मात्र इथे मॅकमिलन गोविंद परतलाय. विपुलवर आता भरपूर जबाबदारी येऊन ठेपले. राकेश यावेळेला व्हॉट ए शॉट षटकार. गेंद बराबर हमारे सामने. थँक यू डीजे. विपुल माल्ल्या भरपूर ऑर्थोडॉक्स खेळाडू आहे मात्र समोर हा षटकार अफलातून खेळलाय. आणि मॅकमिलन बाद झाल्यानंतर नेक्स्ट बॉल वर षटकार डोकणं ही महत्वपूर्ण गोष्ट होती. कुठेतरी तो जो दबाव होता तो रिलीज करणारा क्षण आहे. वेल डन विपुल. राकेश यावेळेला शॉर्ट पिच डिलिव्हरी. यावेळेला अप्रतिम फटका. चेंडू सीमारेषेजवळ जाईल मात्र इथे आपण बघतोय अतिशय जबरदस्त कामगिरी. मात्र चौकार आहे तिथे बघा. खेळाडूवरती एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. काय स्पोर्ट्समन स्पिरिट दाखवलंय. कारण त्यांनी बघितलं अश्विननं हा फटका अडवला होता मात्र ज्या पद्धतीने आपण बघितलं यश जाधवचं लक्ष होतं की बाउंड्री लाईनला त्यांनी टच केलंय. वेल डन यश जाधव. 4 धावा. लागोपाठच्या 2 चेंडूवर आले 10 धावा. या सामन्यामध्ये आता फरक स्पष्ट होताना दिसतोय. विकेट गेली म्हणून काय झालं. आमच्याकडे भरपूर बॅटर आहेत आणि विपुल माल्ल्या आता सगळी सामन्याची सूत्र हाती घेतोय. वॉट अ बॅटिंग. चौकार आलाय, षटकार आलाय. षटकार जर भेटला तर भरपूर काही घडलंय. पहिला चेंडू लेग बायचा इशारा, त्यानंतर विकेट, त्यानंतर षटकार, त्यानंतर चौकार. अजून काय बघायचंय तुम्हाला.
नेक्स्ट बॉल राकेश सुवर्ण टू विपुल माल्या. यावेळेला अजून एक मोठा फटका साइड स्क्रीनच्या समोर आहे. अराफत आहे. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच. जबरदस्त बॅलन्स अफलातून. वेल डन राकेश सुवर्ण, वेल डन अराफत. काय झेल टिपलाय. या षटकार धावा येत होत्या मात्र हा जवळ षटकार होता. मात्र थँक्स टू अराफत काय अफलातून रिफ्लेक्सेस पाहायला मिळत आहेत आणि ते खरी संपुष्टात देते ती म्हणजे विपुल माल्याची एक अतिशय चांगला कॅमिओ विपुल माल्याने जरूर दाखवलाय. कारण काही चेंडूंना तो सामोरा गेलाय. एक षटकार, चौकार आणि लगेच बाद. नेक्सन पाटील न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. दोन गडी आतापर्यंत बाद झाले. धावसंख्या देखील अतिशय चांगली दिसते. 11 धावा, 4 षटकांचा हा सामना आहे. डोंट वेस्ट टाइम प्लीज. राकेश सुवर्ण प्रेमाने ज्यांना पॉटर म्हटलं जातं, एक वेगळा गोलंदाज आहे. रनवे मध्ये थोडीशी चूक होते. थँक्यू व्हेरी मच अंपायर. आणि ज्या पद्धतीने डेड बॉलचा इशारा करतात अशोक राऊत, तिकडे जर एक मखमली कपडा असता तर तो देखील सरळ झाला असता. थँक्यू हसून घेऊ द्या. नेक्स्ट बॉल. नेक्सन पाटीलचा हा फटका जास्त वेळ हवेत ट्रॅव्हल करतोय. अश्विन आहे तिथे, होणार नाहीये चूक. परतावा लागेल. बॅटच्या भरपूर बॉटमला लागतोय आणि कुठेतरी टाइम खराब केलाय. मात्र एलिव्हेट जास्त झाला हा चेंडू. तिसरा धक्का दिला जात आहे या षटकामध्ये. धाव संख्या आहे ती म्हणजे 11, गडी बाद 3. काय टर्न अराउंड झालाय या मॅच मध्ये. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मॅकमिलन टप्पा. फटके आले मागच्या षटकात जर बघितलं धावा आल्या, मात्र 3 गडी सुद्धा बाद झाले. अगोदर मॅकमिलन बाद झाला, त्यानंतर आपण बघतोय विपुल बाद झालाय आणि आता नेक्सन सुद्धा परतलाय. त्यामुळे क्रमांक 5 चा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. अजून एक आकर्षक खेळाडू मॅकमिलन टप्पा. मात्र आईज ऑन अभिषेक पाडेल. फायनस्ट प्लेयर आहे. डोंट वेस्ट टाइम प्लीज, डोंट वेस्ट टाइम. दाफेदार बॉयज कॉपरेट कीजिए. गोलंदाज मारकडे येतो यश जाधव. मागच्या सामन्यात यश जाधवला भरपूर मार पडला होता आर.के. मोरवा संघाविरुद्ध. या सामन्यात बघायचंय तो कशी काय गोलंदाजी करतोय. थोडासा रनवे मध्ये चुकवतोय. अभिषेक पाडेल आणि यश जाधव हे कॉन्टेस्ट 2 अप्रतिम खेळाडू आहेत. मीरा भाईंदर मधील 2 टॅलेंटेड खेळाडू आमने सामने. रिव्हर्स स्विफ्ट टीम करण्याचा प्रयत्न. चेंडू टप्पा पडल्यानंतर खाली राहतोय. चेंडू निर्धाव. हायचं वाटेल इथे यश जाधवला, कारण जेन्युइन लाईन लेंथ वर टाकलेला हा चेंडू होता. टिपिकल यश जाधव डिलिव्हरी ज्याला आपण म्हणतो. नेक्स्ट बॉल.
यावेळा मिस टाइम स्ट्रोक आहे, हा झेल होणार का? यश जाधव स्वतः आले. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच, ऍब्सोल्यूट ब्युटी. जेवढे प्रेक्षक असतील त्यांनी टाळ्या वाजवायला हरकत नाहीये. न भूतो भविष्यती हा झेल 100 पैकी कदाचित एक वेळाच होणार. वाव वाव वाव, निशांत पाटील यांच्या भाषेमध्ये वाव वाव वाव, क्या बात आहे. रिप्ले रिप्ले इंटरेस्टिंग. किती वेळा तुम्ही पाहू शकाल. ऍब्सोल्यूट चेंडू जर बघितला तर स्लोअर वन होता, चुकले फटका, चेंडू जास्त वेळ हवेत होता आणि डी.का स्पोर्ट्सचा कॅमेरा देखील बरोबर चेंडूवर आहे. मात्र ज्या पद्धतीने फॉलो थ्रू मध्ये जाऊन नंतर मागे येऊन जवळजवळ 25 एक पावलं तो धावलाय आणि त्यानंतर हा झेल. यश जाधव, यू ब्युटी, सुपर्ब. आतापर्यंत या मालिकेतील श्वास रोखणारा हा चौथा झेल. काल 3 असे झेल आम्ही पाहिले आणि आता यश जाधव. मागच्या सामन्यात मी काय केलं यापेक्षा या सामन्यात मी काय करतोय. व्हॉट अ कमिटमेंट, व्हॉट अ कमिटमेंट. दुसरा कोणताही खेळाडू फ्रेम मध्ये नव्हता, एकटा होता तो यश जाधव. नाम ही काफी आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये डेंझेल. इथे JSR चेंडू मात्र बघतोय थोडासा बाहेर वळालाय. वाईटचा इशारा आहे. अवांतर धाव जरूर मिळेल. मात्र ही एका धावने जी धावसंख्या बराच काळ रेंगाळली होती 11 या धावसंख्येवर. कारण पहिला फलंदाज बाद झाला, धावसंख्या 1 होती. दुसरा फलंदाज बाद झाला, धावसंख्या 11. तिसरा फलंदाज बाद झाला, धावसंख्या 11. चौथा फलंदाज बाद झाला, धावसंख्या 11 होती. त्यामुळे बऱ्याच काळानंतर थोडस पुश मिळतोय धावसंख्येला. धावसंख्या 12. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस, पामचा वापर, फिंगर रोल केला जात आहेत. व्हॉट अ बॉलिंग बाय यश जाधव. ज्या वेळेला तुम्ही सर्वोत्तम कामगिरी करता त्यावेळेला इतर मोटिवेशनची गरज लागत नाही आणि कदाचित स्वतःलाच मोटिवेट केलं जातं इथे यश जाधवच्या या कामगिरीने. व्हॉट अ प्लेअर, आयकॉन खेळाडू आहे मीरा भाईंदरचा. भरपूर कमी वयामध्ये आपली ओळख निर्माण केली या मुलानं. आणि प्रीमियर लीगचे जेव्हा सामने असतात तेव्हा कंधारी किंग्सचा आयकॉन असतो नेहमीच. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस, पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस. यू ब्युटी यश जाधव. आता मात्र या सामन्यावर पूर्णपणे पकड आहे, ती म्हणजे टीम दाफेदार बॉयची. आमिर दाफेदार भरपूर खुश असतील या कामगिरीवर. काय अप्रतिम गोलंदाजी होती. नेक्स्ट बॉल. यावेळेला मात्र इथे हा झेल सुटला, हा झेल सुटलाय. झेल टिपण्याचा प्रयत्न चांगला होता मात्र हा झेल सुटला. इथे एक धाव बऱ्याच काळानंतर पूर्ण होते. संघाची धाव संख्या 13 आणि गडी बाद झाले तब्बल 4. राहुल जाधव हा झेल सोडलाय. प्रयत्न चांगला केला. कदाचित राहुल तिथे प्रेमात पडला असेल गोलंदाजीच्या. प्रयत्न जबरदस्त केला मात्र इथे हा झेल सुटलाय. मॅकमिलन टप्पा ऑन स्ट्राइक. ओ यावेळेला चेंडू किती स्लो गेलाय बघा. अगोदरच बॅट फिरली, चेंडू नंतर येतोय. हा चेंडू इथे निर्धाव जातोय. व्हॉट अ बॉलिंग, व्हॉट अ बॉलिंग बाय यश जाधव. या षटकात फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केलेत. व्हॉट अ बॉलिंग. मागच्या सामन्यात RK मोरवानं त्याच्या चिंधड्या उडवल्या. 17 धावा खर्च केल्या होत्या मात्र या षटकात यश जाधव परतलाय दाफेदार बॉयसाठी. व्हॉट अ बॉलर. वेल डन, वेल बोल्ड यश. षटक संपलेली आहे. 2 धावसंख्या आहे फक्त आणि फक्त 13. पहिल्या षटकात 11 धावा, सरासरी 11ची. मात्र 2 षटकानंतर धावसंख्या फक्त 13. सरासरी आपण बघतोय 6.5 वर आले. याचं कारण यश जाधवची अप्रतिम नेत्रदीपक मॅग्निफिसंट बॉलिंग. दानिश येतोय गोलंदाजी मार्कवर. काय वेगवान गोलंदाज आहेत. दानिशला खेळणं सोपं नाहीये. दाफेदार बॉयचा संघ जर बघितला तर निश्चितच 4 प्रीमियर गोलंदाज आहेत. राकेश सुवर्णा, यश जाधव, दानिश आणि नो डाऊट अश्विन यांना तुम्ही पाहू शकता. अप्रतिम गोलंदाज आहेत. तसेच अजून काही ऑप्शन जर क्रिएट करायचे झाले तर नो डाऊट राहुलकडे तुम्ही पाहू शकता.
दानिश येते गोलंदाजी मार्कवर खेळण्यासाठी सज्ज आहे डेंझेल. अपील होते मात्र आउटसाइड द लेग स्टंप. पंचांनी योग्य निर्णय दिला इथे, कारण अगोदर शफल केलं होतं त्यानंतर बाहेर आले. मात्र इथे 2 धावा पूर्ण केल्या. या 2 धावा लेग बायचा इशारा. थँक्यू व्हेरी मच. काय अंपायरिंग झाले आज, अफलातून कामगिरी अशोक राऊत यांची. येस राकेश, ऑल राईट आहे का? बघा आमच्या अंपायरना चॅलेंज करू नका. त्यांचं किती लक्ष आहे की ज्या वेळेला बॉलर तिथे रनवे मध्ये असतो, राकेश ऑलरेडी काहीतरी हालचाली करतोय, त्यामुळे कदाचित तिथे या गोष्टी थांबवाव्या लागतील. प्ले फेअर क्रिकेट खेळा मित्रांनो, अतिशय चांगला खेळ आहे. ज्यांना तुम्हा आम्हाला ओळख दिली आहे. पुन्हा एकदा जोरकस डिलिव्हरी आहे, जास्त धावा मिळणार नाहीये. स्वतः दानिश जातोय, एकच धाव. गुड कमिटमेंट. धावसंख्या 16. मोठे फटके, काही मोठे फटके टीम JSR ला सामन्यामध्ये आणू शकतील. मात्र ते कोण मारणार? इज इट डेंझिल और मॅकमिलन टप्पा? कारण एक वेगळी शांतता आता डगआउट मध्ये पसरली आहे. नेक्स्ट बॉल वन्स अगेन दानिश टू मॅकमिलन टप्पा. गुड बॉल बॅक टू द बॉलर. बॉलर बॅक ड्राईव्ह होता, मात्र धावा मिळणार नाहीयेत. पहिल्या षटकात विपुल माल्याने जे 2 मोठे फटके मारले, त्यानंतर धावांना जो ब्रेक मिळायला लागलाय तो अफलातून आहे. दानिश व्हॉट अ बॉलर. यावेळेला थोडीशी लाईन चेक करावी लागेल. तो बॉल घोषित केलाय पंचांनी. इथे फ्री हिट असेल. थँक्यू व्हेरी मच अंपायर. काय जबरदस्त घारी सारखी नजर इथे अशोक राऊत यांची. फ्रीटचा फटका असेल. या फटक्यावर देखील कदाचित या चेंडूवर मोठा फटका येणं गरजेचं आहे, जास्त धावा येणं गरजेचं आहे, कारण धावसंख्या 17 वर जाऊन पोहोचली आहे. 17 लॉस ऑफ 4 विकेट्स. नेक्स्ट बॉल. येस, इथे हा फटका जर बघितला तर फ्री हिटचा आहे. झेल टिपला आहे, मात्र किती धावा मिळतील? थ्रो, व्हॉट अ थ्रो. कॅप्टन अश्विन इथे धावचीच्या रूपाने फलंदाज बाद होऊ शकत होता आणि इथे डेंझिलला परतावं लागेल. काय जबरदस्त कलेक्ट केला आणि थ्रो केलाय अश्विन. यू ब्युटी. डेंझिल परतलाय. अजून एक धक्का. निंबा संघ गारच झालाय. निलेश येतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. अश्विनचा अप्रतिम क्षेत्ररक्षण. मगासपासून तो फ्रेम मध्ये नव्हता, यावेळा मात्र तो फ्रेम मध्ये आलाय आणि निश्चितच एक अतिशय चांगला झेल त्याने टिपला. मात्र तो फ्री हिट होता, मात्र काय थ्रो दिलाय. डाऊन द ग्राउंड. यावेळेला मात्र पुन्हा एकदा गोलंदाज ऍक्टिव्ह आहे. एकच धाव मिळेल. जोरकस गोलंदाजी होते, टिचून मारा होतय. उत्तर नाहीये इथे JSR कडे. जय श्रीराम उत्तर हा संघ फलंदाजी करतोय, मात्र अजूनपर्यंत धाव संख्या जर बघितली तर फक्त 18 आहे. फ्रेंड्स 11 मीरा टीम बी रेडी. जोरकस मारा. यावेळेला गॅप मध्ये आहे, मात्र बघायचं किती धावा इथे मिळतील, कारण चेंडू वेगात ट्रॅव्हल जरूर होते, मात्र तिथे प्रोटेक्शन आहे. या घडीला जर बघितलं तर 2 धावा, फक्त 2 धावा. षटक संपले. 3 धावसंख्या 20. काही धावा जरूर आले या षटकामध्ये, मात्र तरी देखील धावसंख्या 21 झाले. 21.
पहिल्या वेळा 11 होते. अरे 11, 13, 7, 20. धावसंख्या 20 आहे. थोडस आम्ही चेक करत होतो डिजिटल स्कोरिंग आणि एकूणच आमची धावसंख्या 20 आहे. या षटकात जर बघितलं तर फक्त 7 धावा आल्यात. 2 षटकात 13 धावा होती. धावसंख्या 20 आहे. शेवटच्या षटकासाठी आपण बघतोय येतोय अश्विन स्वतः कर्णधार. या अगोदर अतिशय चांगला झेल त्याने टिपलाय आणि एक रनआउट सुद्धा केलाय. अश्विन टू मॅकमिलन. लो फुलटा डिलिव्हरी आहे. चांगला फटका आहे. गॅप मध्ये सुद्धा आहे. मात्र वॉट अ कॅच वन्स अगेन यश जाधव. काय अफलातून कामगिरी आहे. इथे सोडणार नाहीये दाफेदार बॉईज. दॅट इज व्हेरी बेस्ट. जवळजवळ नीच्या खाली असलेला हा झेल होता. मात्र काय कमिटमेंट दाखवली पुन्हा एकदा यश जाधवना. अफलातून झेल. आणि मी विनंती करेन आमच्या सगळ्या क्रीडा रसिकांना घरी जाऊन डिका स्पोर्टला लवकर सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओज जे आम्ही कट करतोय ते पहा. काय अप्रतिम झेल या एकूणच मैदानावर पाहायला मिळत आहेत. आरकेचं हे सुंदर मैदान जिकडे जास्त धोका नाही कुठल्याही प्रकारचा की भरपूर मोठी दुखापत होईल आणि त्याचाच उपयोग आमचे सगळे खेळाडू घेताना दिसत आहेत. आतापर्यंत 5 सर्वोत्कृष्ट झेल आम्ही पाहू शकलोय कालपासून. वेल डन गाइज. अश्विन वन्स अगेन शॉर्ट पिच डिलिव्हरी. बॅटची जरूर लागते. मॅकमिलन क्लिंटन मारले आहेत. एकही धाव नाहीये. धावसंख्या थांबले ती म्हणजे 20 वर. 6 गडी बाद झाले JSR उत्तम संघाचे. शारी गोलंदाज जर बघितले तर वेगवान गोलंदाज आहेत. यावेळेला मिस टाइम स्ट्रोक आहे. हा झेल कोण घेणार. आमिर दाफेदार. अतिशय चांगलं कॉलिंग गेलं आणि इथे अजून एक गडी बाद. 7वा धक्का बसतोय. क्लिंटन मारल्या. बॅक टू पेवलन. विकेट डाऊन. धावसंख्या 21 वर थांबले. मात्र इथे गडी बाद होत आहेत. यावेळेला यॉन मुंबईकर आपण बघू शकतो. हा फटका जर बघितला भरपूर शिताफेने खेळून काढलाय. लॉंग लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना दिसतोय. मात्र यश जाधव ऍट द एंड इथे पोहोचलाय. या गडीला मात्र इथे 3 धावा पूर्ण होत आहेत. मागच्या षटकात 8 धावा आल्या होत्या त्यामुळे थोडीशी करेक्शन करतोय आम्ही. धावसंख्या या 3 ने आता 24 वर जाऊन पोहोचले. 24 3 धावा या आलेत. 24 झालेत. थोडंसं करेक्शन इथे नक्कीच झालंय कारण एक मध्ये नो बॉल आला होता. फ्री हिट होता. त्याच्या अगोदर 2 लेग बायच्या धावा आल्या होत्या आणि शेवटच्या चेंडूवर देखील 2 धावा आल्या होत्या. सूरजने ते अतिशय चांगलं करेक्शन केलं. थँक्यू सूरज. यावेळेला लो फुलटॉस डिलिव्हरी. धाव मिळाली आहे. चेंडू फेकण्याचा कोणताही प्रयत्न दानिश मार्फत झाला नाहीये. 1 धाव इथे मिळते. धावसंख्या 25 वर जाऊन पोहोचले. एक मोठा फटका येणार का. योहान मुंबईकर लक्ष असेल त्याच्यावर. क्रमांक 9 वर उतरलाय तो. एरवी ओपन करायचा. मात्र यावेळेला आपल्या नवीन खेळाडूंना संधी दिली गेली पाहिजे. या गोष्टीसाठी त्यांनी स्वतःचा क्रमांक मागे ठेवलाय. मात्र या चेंडूवर मोठा फटका येणार का.
प्रयत्न होता इथे मात्र जर बघितलं तर निश्चितच फलंदाज धावचीच्यावर पण बाद होईल आणि एकही धाव इथे मोजली जाणार नाहीये, त्यामुळे धावसंख्या थांबते. ती म्हणजे 25 रन आणि 26 धावांचं एक माफक लक्ष. चला टीम दाफेदार बॉयजला रिक्वेस्ट करतोय जरा लवकर बाहेर या, तुम्ही लगेच बाहेर या, डोंट वेस्ट टाइम. आणि लगेचच मैदानाच्या आतमध्ये JSR उत्तम संघाला विनंती करतोय की त्यांनी मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. कमी धावसंख्या आहे मात्र थ्रिलिंग सामना होईल अशी अपेक्षा आहे, कारण अशा प्रकारचे सामने नेहमीच उत्कंठावर्धक स्थितीमध्ये आम्ही पाहिलेत. त्यामुळे कदाचित नियतीच्या मनात काय हे आता सांगणं कठीण आहे, मात्र तरी सुद्धा देऊया दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. 25 धावा झालेत, 26चं लक्ष आहे, 24 चेंडूंचा खेळ आपण बघतोय आणि JSR उत्तम संघ लगेच मैदानाच्या आतमध्ये जाईल. आघाडीची जोडी प्लीज लगेच जा. दोन्ही पंच आमच्या मैदानात उपस्थित आहेत, दोन्ही पंच देखील अप्रतिम कामगिरी करत आहेत. थँक्यू व्हेरी मच अशोक राऊत, थँक्यू व्हेरी मच महेंद्र पाडेल, थँक्यू व्हेरी मच DK स्पोर्ट्स. तर विजयासाठी लक्ष आहे ते म्हणजे 26 धावांचं आणि ज्यावेळेला इनिंग सुरू होईल धावता समालोचन घेऊन येतील आमचे सहकारी मित्र मॅन फ्रॉम पाय मिस्टर निशांत पाडेल. थँक्यू. आपण पाहतोय फ्रेंड्स 11 मीरा रोड आयोजित युनायटेड वे प्ले युनायटेड वे स्टँड ट्रॉफी 2024 अफलातून क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. महत्वाचा सामना, हा सामना जिंकेल तो सेमीफायनल मध्ये दाखल होईल. फ्रेंड्स 11 मीरा रोड या संघाच्या विरोधात खेळताना दिसेल. प्रथम फलंदाजी करत असताना जय श्रीराम उत्तन या संघाने फलकावरती धावा उभारल्या, त्या 25 धावा आणि 26 धावा बनवायच्या. हा सामना जिंकण्यासाठी दाफेदार बॉयज या टीमला अगदी चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. यश जाधवच्या माध्यमातून अगदी प्रभावित केलं गोलंदाजी करत असताना आणि काय तो अफलातून झेल त्यांनी घेतलाय. अगदी चेंडू टाकल्यानंतर अगदी स्वतःच्या गोलंदाजीवर खूप चांगला झेल त्यांनी कंप्लीट केला. सलामीची चोटी मैदानावरती एका बाजूला आपण फलंदाज पाहतोय आमिर दाफेदार आणि एका बाजूला अराफतला पाहतोय. सलामीची जोडी. हा सामना जिंकण्यासाठी 26 धावा बनवायच्या, चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. जय श्रीराम उत्तन या टीमला फलंदाजीमध्ये काही चांगली कामगिरी करता आली नव्हती. सन्मानजनक टोटल या टीमने उभारलाय, परंतु क्रिकेटचा खेळ आहे, कधी काही होईल याचा नेम नाही, म्हणून हा खेळ तुम्हा आम्हा सर्वांना आवडत असतो. अगदी वेळ लावलाय या खेळानं. आज जर पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये चांगला क्रिकेट पाहायला मिळाला, सर्व संघांनी चांगली कामगिरी केली, परंतु हा सामना फार महत्वाचा आहे. दाफेदार बॉयज संघ एक चांगल्या फॉर्मात आहे, कारण मागच्या मॅच मध्ये एका चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता होती आणि षटकार आला होता मुन्नाच्या बॅट मधून. म्हणजेच का चांगल्या फॉर्मात आहे हा संघ. पंच अधिकृत इशारा करतील, सामन्याला सुरुवात होत आहे. षटक क्रमांक पहिला बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज प्रतीक घाऱ्या मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली. 2 षटकामध्ये 10 धावा आणि 3 विकेट या गोलंदाजाने मिळवल्या, परंतु या मॅच मध्ये त्याला चांगली गोलंदाजी करावी लागेल. सुरुवातीपासून फलंदाजांवर दबाव टाकावा लागेल, विकेट घ्याव्या लागतील, चांगली गोलंदाजी करावी लागेल, डॉट चेंडू देखील टाकावे लागतील. लढवा या संघ आहे. जय श्रीराम उत्तन पहिलाच बॉल, चेंडू हवेत आहे, यष्टांच्या मागे यष्टिरक्षक पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे. आम्ही दाफेदार बॅक टू द पॅव्हिलियन. चांगली सुरुवात झाली जय श्रीराम उत्तन या टीमची.
पहिल्या चेंडूवरती विकेट मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आमिर दाफेदारने केला. अगदी समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, टॉफेज लागला आणि यष्टांच्या मागे चांगल्या पद्धतीने झेल टिपलाय. मोठी विकेट या ठिकाणी पाहतोय. महत्वाची विकेट आमिर दाफेदार स्वस्तामध्ये बाद झाला. प्रतीक घाऱ्या आपल्या गोलंदाजीसाठी ओळखला जातो आणि अगदी पहिल्या चेंडूवरती त्यांनी विकेट मिळवली. मी मगाशी उल्लेख केला होता की जय श्रीराम उत्तन हा संघ लढवया संघ आहे, शेवटच्या चेंडूपर्यंत लढण्याची धमक ठेवणारा संघ आहे. त्यामुळे हा सामना रंगेल. जरूर 26 धावा असल्या तरी हा सामना रंगू शकतो, कारण क्षमता आहे या संघाकडे. चांगली गोलंदाजी आहे, चांगलं क्षेत्ररक्षण आहे. त्यामुळे या मॅच मध्ये अगदी रंगत पाहायला मिळेल. नवीन फलंदाज मैदानावरती कुणाल हा फलंदाज झाला आणि तो मात्र स्ट्रायकिंग एंड वरती असेल. पहिल्या चेंडूवरती आमिर दाफेदारला बाद केलं. मागच्या मॅच मध्ये देखील त्यांनी चांगली बॅटिंग केली होती, परंतु या मॅच मध्ये तो स्वस्तामध्ये परतलाय. गोलंदाज प्रतीक गाऱ्या राईट आर्म ओव्हर द विकेट ना. प्रतीकचा हा चेंडू फुलटाच होता, कव्हरला खेळले, क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण आणि ते एकच धाव मिळते. या एका धावेनं खातं उघडलंय या टीमचं. महत्वाचा चेंडू होता, तितकाच चांगला फटका पाहायला मिळाला. कव्हरला क्षेत्ररक्षक होते आणि चांगलं क्षेत्ररक्षण. अशाच प्रकारे चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल जय श्रीराम उत्तन या टीमला या मॅच मध्ये. गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट ना आराफतसाठी. यावेळेस चपल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. वेगवान भन्नाट वेगानं हा चेंडू टाकला होता आणि ते अजून एक डॉट चेंडू. चांगली गोलंदाजी, चांगली सुरुवात झाली या मॅच मध्ये प्रतीक घाऱ्याच्या माध्यमातून. प्रतीक गाऱ्या राईट आर्म ओव्हर द विकेट ना. स्ट्रायकिंग इनला आराफत. मागच्या मॅच मध्ये काय जबरदस्त कमालीची बॅटिंग त्यांनी RK मोरवाच्या विरोधात खेळताना केली. फुलटो चेंडू होता, चांगला ड्राईव्ह, कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण आणि चेंडू उडवलाय. फक्त एकच धाव. अशाच प्रकारे गोलंदाजी करावी लागेल. मोठे फटके खेळण्यापासून फलंदाजांना थांबावं लागेल आणि इथे जर पाहिलं तर अगदी एकच धाव मिळते या चेंडूवरती. चांगला कव्हर ड्राईव्ह आराफतने सजवला आणि इथे एकच धाव मिळाली या चेंडूवरती. या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 2 या आकड्यावर. कारण पहिल्या इनिंग मध्ये यश जाधवची गोलंदाजी अफलातून राहिली होती. यावेळेस फक्त चेंडूला ऑन साइडला केवळ ढकलला. एक धाव मिळाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे, चेंडूची फेकी करेल, धावाची संधी आहे का, तर नाही. वेगाने 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या कृणालच्या माध्यमातून. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. फक्त चेंडूला अगदी ऑन साइडला ढकललं आणि 2 धावा कंप्लीट केल्या. सेन्सिबल क्रिकेट. ठाऊक आहे कुणालला इथे सिंगल डबल्स घेणं गरजेचं आहे. धावफलक हलट ठेवणं फार गरजेचं आहे आणि ते कार्य मैदानावरती कुणाल करतोय. फक्त चेंडूला ढकललं आणि इथे 2 धावा कंप्लीट केल्या. या 2 धावेच्या मदतीनं टीमची टोटल धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 4 या आकड्यावर. यावेळी चांगला चेंडू आहे, शरीराचा वेध घेतलाय, फ्लाइंग स्लिप मध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक अगदी डीप थर्ड मॅन रिझन मध्ये जातोय, चेंडू अडवतोय आणि तत्पूर्वी 2च धावा मिळतील. लेगबायच्या सुरुवात इथे 2 धावा मिळाल्या. अगदी चेंडू शरीराला ब्रश झाला आणि तदनंतर 2 धावा फलंदाज कृणालला मिळाल्या, अगदी टीमला मिळाल्या. कारण लेगबायच्या स्वरूपात या 2 धावा. या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 6 या आकड्यावर. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली प्रतीक घाऱ्याच्या माध्यमातून. अगदी आमिर दाफेदारला त्यांनी स्वस्तामध्ये बाद केलं आणि फक्त 6 धावा खर्च केल्या. अशाच प्रकारे गोलंदाजी करावी लागेल येणाऱ्या गोलंदाजांना. 18 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. प्रत्येक चेंडू आणि प्रत्येक पाऊल अलगदपणे टाकावं लागेल जय श्रीराम उत्तन या टीमला हा सामना जिंकण्यासाठी. कारण प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे, प्रत्येक विकेट महत्वाची आहे. दबाव निर्माण करावा लागेल फलंदाजांच्या विरोधात गोलंदाजी करताना. जास्त वेळ दौडू नका. जय श्रीराम उत्तन संघ खूप जास्त वेळ खर्च होतोय. अजून 2 सामने बाकी आहेत. एक सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय, हा सामना देखील बाकी आहे. आणि फ्रेंड्स 11 मीरा रोड संघ सेमीफायनल मध्ये दाखल झालाय आणि जो सुरू असलेला सामना आहे त्यामध्ये जो सामना जिंकेल तो फ्रेंड्स 11 मीरा रोड या संघाच्या विरोधात खेळताना पाहायला मिळेल. जास्त वेळ दौडू नका. दोन्ही संघांना नम्रतेची विनंती, कारण कमी षटकांचे सामने आपल्याला फायनल आणि सेमीफायनलचा सामना खेळावा लागेल. खूप चांगली स्पर्धा पाहायला मिळते फ्रेंड्स 11 मीरा रोडच्या माध्यमातून. युनायटेड वे प्ले, युनायटेड वे स्टँड, सर्व धर्म समभाव, अफलातून क्रीडा स्पर्धा अब्बास भाई आणि फ्रेंड्स अँड मीरा रोडच्या माध्यमातून पाहायला मिळाली. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 2 रायनल इथून आला.
रायनल इतूर एक चांगला गोलंदाज आहे, चांगली गोलंदाजी करण्यासाठी तो जाणला जातो. इथे रनवे मध्ये थोडासा अडथळा निर्माण झाला, स्वतःला कंट्रोल केलं, थांबवलं रायनलनं. स्ट्रायकिंग इनला अराफत. रायनल इतूर राईट आर्म ओव्हर द विकेट ना. यावेळेस फक्त चेंडूला पॉइंटला ढकललाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतील आणि ते 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. सेन्सिबल क्रिकेट, कलात्मक क्रिकेट पाहायला मिळतंय अराफतच्या माध्यमातून. तुमच्याकडे आक्रमकता असून चालत नाही, तर अशा प्रकारची कलात्मकता देखील असायला हवी आणि ती मैदानामध्ये दाखवतोय फलंदाज अराफत. सेन्सिबल क्रिकेट खेळतोय, केवळ चेंडूला पॉइंट क्षेत्रामध्ये ढकललं आणि 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. या 2 धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 8 या आकड्यावर. रायनल इतूर राईट आर्म ओव्हर द विकेट ना. यावेळेस देखील शपल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. चांगला चेंडू होता, अगदी फलंदाजाला रीड केलं, त्याला फॉलो केलं आणि एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. रायनल इतूरकडे क्षमता आहे, त्याला विकेट घ्याव्या लागतील कारण संघाची धावसंख्या पहिल्या इनिंग मध्ये अगदी कमी राहिली होती. 26 धावांचं माफक आव्हान फलकावरती पाहतोय, परंतु उत्तम संघ एक लढवया संघ आहे. पुलटॉस बॉल फक्त ऑन साइडला खेळलेत, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचलेत, चेंडू अडवलाय. मॅकमिलन गोविन एक महत्वाचा खेळाडू तिथे पोहोचलेत आणि चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि इथे 1 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 9 या आकड्यावर. मोठे फटके खेळण्याची संधी देत नाहीये गोलंदाज, चांगल्या वेगामध्ये गोलंदाजी केली जाते, योग्य टप्प्यावरती या मॅच मध्ये गोलंदाजी पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी रायनल इतूर चांगली गोलंदाजी करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट ना. कुणालसाठी मोठा फटका, क्षेत्ररक्षक आहेत आणि केली आहे चूक. इथे झेल होता, खराब क्षेत्ररक्षण. इथे झेल घेणं फार महत्वाचं होतं कारण कुणालचा झेल होता आणि 1 धाव देखील इथे जाते. झेल घेतला असता तर नक्कीच 1 धाव वाचली असती, परंतु क्षेत्ररक्षण खराब राहिलाय. थोडासा निराश मॅकमिलन गोविन, त्याला ठाऊक आहे प्रत्येक धाव महत्वाची आहे या मॅच मध्ये आणि क्षेत्ररक्षकाने केलेल्या चुका कुठेतरी या स्पर्धेमध्ये आपलं स्थान टिकवण्यासाठी अगदी फार महत्वाचं आहे. त्यामुळे तुम्हाला इथे चुका करून जमणार नाहीये, चांगली कामगिरी करावी लागेल. रायनल इतूर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. अराफत स्ट्रायकिंग एंडला. आतापर्यंत या मॅच मध्ये अराफतच्या बॅटमधून 4 धावा. इथे त्रिफ्लाचित दांडी गुल, कमालीचा चेंडू पाहायला मिळतोय रायनल इतूरच्या माध्यमातून. फलंदाज अराफत बॅक टू द पेव्हिलियन. थँक्यू. मागील चेंडूवरती क्षेत्ररक्षकाने झेल सोडला, क्षेत्ररक्षक सहकार्य करत नव्हते रायनल इतूरला, मात्र त्यांनी त्याचं काम केलंय, त्रिफलाचित केलंय. एकच पर्याय बाकी होता आणि त्या पर्यायाचा वापर केला. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 10 या आकड्यावरती आणि ते 2 षटकांचा खेळ संपलेला नाही आहे, अजून एका चेंडूचा खेळ बाकी आहे. रायनल इतूर चांगली गोलंदाजी या षटकामध्ये करतोय. आज आपल्या नावाला, आपल्या खेळाला शोभणारा खेळ तो करतोय. आपल्या कर्तृत्वाला, आपल्या लौकिकाला, आपल्या अगदी नावाला शोभणारा खेळ रायनल इतूरचा पाहायला मिळाला कारण लाजवाब गोलंदाजी करतोय तो या मॅच मध्ये. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली रायनल इतूरच्या माध्यमातून कारण मोठी विकेट त्यांनी प्राप्त केली. अराफतला बाद केलं. अराफत मागच्या मॅचचा हिरो होता, मागच्या मॅच मध्ये त्यांनी चांगली बॅटिंग केली, त्याला बाद करणं फार महत्वाचं होतं आणि ती विकेट रायनल इतूरने मिळवली आहे. न्यू बॅटर मैदानावरती नितीश येतोय, एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. ससूनगरच्या मैदानावरती खूप चांगली बॅटिंग याच खेळाडूने केली होती. रायनलचा हा चेंडू फक्त समोरच्या दिशेने खेळलेत कव्हरला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचलेत आणि इथे 1च धाव मिळते. इथे 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 26 धावांचा आव्हानाचा पाठलाग करत असताना दाफेदार बॉईज या संघाने धाव फलकावरती धावा उभारल्यात, त्या 2 बाद 11 धावा. चांगली गोलंदाजी. अगदी कंपॅरिझन जर पाहिलं ना तर जय श्रीराम उत्तन या संघाच्या 13 धावा होत्या आणि 4 विकेट गमावल्या होत्या, परंतु दाफेदार बॉईज या संघाने 11 धावा केल्यात आणि 2 विकेट या ठिकाणी गमावल्यात या मॅच मध्ये. येणारे 12 चेंडू फार निर्णायक असतील जय श्रीराम उत्तन या संघासाठी. 12 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. हा सामना जरूर रंगेल कारण एक लढवया संघ म्हणून उत्तन संघाकडे पाहिलं जातं. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच मात्र सोडत नसतो हा संघ. एक चांगल्या पद्धतीनं मैदानावरती क्रिकेट पाहायला मिळतं.
उतन या संघाच्या माध्यमातून एक जबरदस्त क्रिकेट या संघाने सातत्याने दाखवलाय आणि आज तशाच प्रकारचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. येणारे 12 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला आपण फलंदाज नितीशला पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 3 क्लिंटन आला आणि स्ट्राइक एंडला नितीशला. हा षटक फार निर्णायक आहे. या षटकामध्ये कमी धावा आल्या तर नक्कीच रंगत भरेल या मॅच मध्ये. पहिलाच बॉल खोलवर टप्प्यात चेंडू होता. अगदी सन्मान केला या चेंडूचा. जबरदस्त चेंडू होता. वेगवान चेंडू होता. वेगवान यॉर्कर. अगदी आपली बॅट मात्र थांबवली. चेंडूला फक्त ढकललं नितीशनं आणि ते एक धाव कंप्लीट केली या चेंडूवरती. या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 12 या आकड्यावर. चांगला सामना रंगला. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. फुलटॉस बॉल आणि खराब चेंडू. या चेंडूला भिरकावलाय सीमारेषेच्या पलीकडे. 7 धावांसाठी मोठा फटका कुणालच्या बॅट मधून येतोय. थँक्यू. याच कुणालचा झेल डेन्झिलने सोडला होता आणि कुणालच्या बॅट मधून षटकार आलाय. आणि जेव्हा जेव्हा क्रिकेटमध्ये झेल सोडलेत ना तेव्हा तेव्हा संघ अडचणीमध्ये आलाय. कुणालचा झेल सुटला तदनंतर त्याच्या बॅट मधून षटकार. चांगला फटका. क्लिंटनचा हा चेंडू चांगला आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. थोडासा निराश आहे क्लिंटन कारण यावेळेस पाहिलं तर थोडीशी लेंथ मागे ठेवली. चेंडूला थोडं मागे ठेवलं. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. या अगोदर जर पाहिला ओव्हर पिच चेंडू टाकला गेला त्या चेंडूवरती षटकार आला. इथे लेंथ थोडीशी मागे ठेवली. मागे खेचली आणि तदनंतर एक डॉट चेंडू पाहायला मिळतोय. अशाच प्रकारे कमबॅक करावा लागेल या षटकांमध्ये क्लिंटनला. गोलंदाज क्लिंटन राईट आर्म ओव्हर द विकेट ना. कुणालसाठी यावेळेस पाहिलं तर बॅकफुटला गेले होते आणि कव्हरला केवळ चेंडूला ढकललं. हॅमर करण्याचा प्रयत्न राहिला आणि इथे एकच धाव मिळाली. या एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 19 या आकड्यावरती. गोलंदाज पुन्हा एकदा क्लिंटन. हा षटकार फार महत्वाचा होता या षटकामधील. तो मात्र फलंदाजाच्या बॅट मधून आला. इथे फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. मॅकमिलन गोविंद चेंडू खाली करणार नाहीये चूक आणि कमालीचा झेल त्यांनी टिपलाय. फलंदाज नितीश बॅक टू द पेव्हिलियन. मोठी विकेट. थँक्यू. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 19 या आकड्यावरती. हा सामना जिंकण्यासाठी आता मात्र 7 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. 7 चेंडू आणि 7 धावा. अनेक वेळा असं म्हटलं जातं ना जिंदगी जीना आसान नहीं होता. खुद को बेहतरीन बनाना पड़ता है. सही समय आता नहीं, समय को सही बनाना पड़ता है. ही मॅच बनवावी लागेल जय श्रीराम उतनला हा सामना जिंकण्यासाठी. आणि नक्कीच 7 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. अगदी महत्वाची विकेट त्यांनी मिळवली. मॅकमिलन गोविंदचं कौतुक करावं लागेल कारण कमालीचा झेल त्यांनी टिपला. अगदी तो वाईड ऑफ लॉंग ऑन ला उभा होता आणि बरोबर अगदी स्ट्रेट आला होता आणि चांगला झेल त्यांनी टिपलाय. 7 चेंडू 7 धावांची आवश्यकता. क्लिंटन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. मुन्ना बॅटिंग करण्यासाठी आला. मुन्नासाठी आणि ते एज अँड टेकन. मॅच मध्ये रंगत. शेवटच्या 2 चेंडूवरती 2 मोठ्या विकेट प्राप्त केल्या क्लिंटननं. ही मॅच आहे मित्रांनो. अफलातून सामना. मॅच रंगली आहे. मुन्ना मुन्ना या मागच्या मॅचचा हिरो या मॅच मध्ये 0 ठरलाय. अगदी पहिल्या चेंडूवरती विकेट मुन्नाची आपल्याला पाहायला मिळते कारण पहिला चेंडू मुन्ना फेस करत होता आणि त्याची विकेट मिळाली आहे. क्लिंटनचं कौतुक करावं लागेल कारण या षटकामध्ये षटकार देखील आला आणि या षटकामध्ये त्यांनी विकेट देखील मिळवल्या. म्हणजेच काय एक चांगलं षटक पाहायला मिळालं. येणारे 7 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. मॅच रंगली आहे. सामना रंगला कारण
उतन संघ आहे, शेवटच्या चेंडूपर्यंत लढणारा संघ आहे, लढवया संघ म्हणून या संघाकडे पाहिलं जातं. आणि आता बॉलिंग ट्रॅक वरती टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव आहे आणि मीरा भाईंदरचं क्रिकेट ज्यानं खूप मोठं केलंय असा मॅकमिलन गोविंद हा बॉलिंग ट्रॅक वरती. आणि स्ट्राईक एंडला कुणाल या खेळाडूला आपण पाहतोय. कुणालच्या बॅट मधून एक षटकार देखील आलाय, चांगल्या रीतीनं तो बॅटिंग करतोय या मॅच मध्ये, अगदी त्यानं देखील प्रभावित केलाय. तो स्ट्रायकिंग एंड वरती असेल, परंतु मॅकमिलन गोविंद हेच वेगळ्याच धाटणीचा गोलंदाज आहे. मॅकमिलन गोविंद राईट आर्म ओव्हर द विकेट ना. पहिलाच बॉल अगदी पहिला तर खोलवर टप्प्याचा होता, चेंडूला ऑन साइडला ढकलले क्षेत्ररक्षक. त्या ठिकाणी अभिषेक पाटील चुकी करतोय आणि ते 2 धावा मिळतील. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, लेझी क्रिकेट, खराब क्रिकेट. जय श्रीराम उतन संघाच्या माध्यमातून अतिशय खराब क्रिकेट पाहायला मिळाला. जिथे 1 धाव होती ना तिथे 3 धावा पलून काढल्यात. बॅकअप देखील खराब राहिलाय. अभिषेकने जरूर चुकी केली, परंतु बॅकअप करताना बॅकअप खराब राहिलं. नेक्सन त्या ठिकाणी होता बॅकअप साठी. थोडीशी लेझी फिल्डिंग पाहायला मिळाली, कारण जिथे एकच धाव होती अभिषेकनं चुकी केली, बॅकअपला नेक्सन आला, परंतु चेंडू फेकताना खूप उशीर केला नेक्सननं आणि लगेच 3 धावा इथे मिळाल्या. यश आल्या ना. स्ट्राईक एंडला यश जाधव, बॉलिंग ट्रॅक वरती मॅकमिलन गोविंद राईट आर्म ओव्हर द विकेट ना. यावेळी चेंडू हवेत खेळलाय पॉइंट क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतील, चेंडू अडवण्याचा प्रयत्न आणि ते बॉल जातोय. अगदी पाहणी केली जाईल आणि ते 2 धावा मिळाल्या या चेंडूवरती. चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं, 3 धावा मिळाल्या. यस, आता मात्र हा सामना जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 1 धावेची आवश्यकता. हा सामना बनवला होता जय श्रीराम उतन संघाने, परंतु खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं या ओव्हर मध्ये. अभिषेक कडून चुकी झाली, त्यानंतर बॅकअप नेक्सननं खराब केलं आणि या चेंडूवरती देखील 3 धावा. मॅकमिलन गोविंदच्या या गोलंदाजीवरती 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता मात्र 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 1 धावेची आवश्यकता. 4 चेंडू 1 धावेची आवश्यकता. खूप चांगला सामना पाहायला मिळतोय, खूप चांगला सामना पाहायला मिळतोय. 4 चेंडू 1 धावेची आवश्यकता. स्ट्राईक एंडला कुणाल या मॅच मध्ये चांगली कामगिरी करतो. याच कुणालचा झेल अगदी पहिला तर डेन्झिलनं सोडला होता, तो कुणाल मैदानामध्ये चांगली बॅटिंग करतोय. क्रिकेटमध्ये जेव्हा जेव्हा झेल सोडले तेव्हा संघ मात्र अगदी अडचणीमध्ये सापडलाय. मॅकमिलन गोविंद चांगला गोलंदाज. इथे चेंडू अगदी शरीराचा वेध घेतोय. अजून या मॅच मध्ये रंगत वाढेल, कारण डॉट चेंडू आलाय. 3 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. मॅकमिलन गोविंद सामना सोडणार नाहीये, अगदी सहजपणे सामना जिंकून देणार नाहीये दाफेदार बॉईजला, कारण वेगळ्याच धाटणीचा गोलंदाज आहे. क्षमता आहे या गोलंदाजाकडे. येणारे 3 चेंडू 1 धावेची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला जो कुणाल त्याच्या माध्यमातून षटकार आलाय तो स्ट्राईक एंडला. गोलंदाज तयार. यावे चांगला फटका आहे आणि सामना जिंकलाय. दाफेदार बॉईज ना सामना जिंकलाय. कॉंग्रॅच्युलेशन टीम दाफेदार बॉईज. आणि हार्ड लक टफ लक जय श्रीराम उतन संघ. हार्ड लक मॅकमिलन गोविंद. थँक्यू. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय राकेश. आपण यायचं राकेश सुवर्णा, ही इज द मॅन ऑफ द मॅचचा हिरो. आपण या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी. आणि सेमीफायनलचा सामना 2 षटकांचा असेल. दाफेदार बॉईज आणि फ्रेंड्स 11 मीरा रोड या 2 संघांमध्ये हा सामना पाहायला मिळेल. आणि त्या ठिकाणी टॉस केला जाईल. दाफेदार बॉईज संघाचा कर्णधार आपण त्वरित या टॉस करण्यासाठी, जास्त वेळ दौडू नका. नईम भाई आज खुश आहेत, कारण अगदी आपल्या संघाला सहकार्य करत असतात, सपोर्ट करत असतात. नईम भाई दाफेदार बॉईजचे आपण पाहतोय. तर टॉस करण्यासाठी या दाफेदार बॉईज, लवकर या टॉस करण्यासाठी. आणि मॅकमिलन गोविंद आपण यायचं टॉस करण्यासाठी, कारण मीरा भाईंदर परिसरातील एक जबरदस्त खेळाडू मॅकमिलन गोविंद. आपण टॉस करण्यासाठी या. आपल्याला अब्बास भाई निमंत्रित करतोय टॉस करण्यासाठी. आज चांगला खेळ उत्तन संघाने देखील केला, परंतु या मॅच मध्ये फलंदाजी त्यांची भरली नाही, त्यामुळे हा संघ पराभूत झाला. परंतु कौतुक करावा लागेल जय श्रीराम उत्तन संघाचं, कारण एक लढवया संघ